आपा नगर परिषद सार्वत्रिक चुनाव 2025 में राजनीतिक समीकरण तेजी से बदलते नजर आ रहे हैं। खापा नगराध्यक्ष पद के लिए मुकेश गायधनी ने अपक्ष उम्मीदवार के रूप में मैदान में उतरकर मुकाबले को और दिलचस्प बना दिया है। गायधनी ने दावा किया है कि उन्होंने खापा नगर परिषद के विकास और जनता से जुड़े मुद्दों पर लगातार काम किया है। उनके अनुसार नगर के हित में काम करने वालों को जनता का समर्थन हमेशा मिलता है। बताया जा रहा है कि अपक्ष के रूप में उतरकर उन्होंने भारतीय जनता पार्टी उम्मीदवार और महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे के लिए भी नई चुनौती खड़ी कर दी है। गायधनी का कहना है कि वे खापा को विकसित नगर परिषद बनाने का विजन लेकर चुनाव में उतरे हैं। स्थानीय नागरिक अब किसे मौका देते हैं, ये परिणाम के दिन साफ होगा। फिलहाल सभी उम्मीदवार चुनाव प्रचार में पूरी तरह से ताकत झोंकते हुए नजर आ रहे हैं। नमस्कार, मी मुकेश रमेश गायधनी। मी सध्या खापा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ला अपक्ष उमेदवार म्हणून माझं चुनाव चिन्ह आहे कब्बशी। मी आज आपल्या खाप्यासाठी अपक्ष मधून उमेदवार उभा आहे। तुम्ही माझ्या खाप्यातल्या लोकांना माहित असायला पाहिजे की आज जिथे वार्डात सुद्धा अपक्ष उमेदवार राहायला तयार नाही, मी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार राहायला तयार, कारण की माझ्या मनात एक प्रकारची जिद्द आहे। माझ्या लोकांचा विकास, माझ्या लोकांच्या समस्या सोडवण्याची कुठेतरी मला एक कळकळीची असं वाटत आहे की मला त्यांच्या योजना, त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या पाहिजे। आज या प्रसार माध्यमात तुम्हाला एक आवाहन करतो आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की जर तुम्ही मला निवडून दिलं तर मी खाप्यातल्या प्रत्येक नागरिकाचं लहान काम असो मोठं काम असो, मी माझ्या स्वतःच्या पर्सनल लेवलवर ते समस्या सोडवण्याचे प्रयत्न करील। मी तुमच्यासाठी सदैव तत्पर असणारा असा एक व्यक्तिमत्व आहे। आज फक्त माझ्या मागे एक राष्ट्रीय पक्षाचे चिन्ह नाही आहे, हाच एक माझ्या कमीपणा आहे। बाकी उमेदवारापाशी जसे प्रत्येक प्रभागात 10 ते 20 नगरसेवक आहे, त्यामुळे त्यांची शक्ती वाढली असेच लोकांना वाटत आहे। पण एक साधारण व्यक्ती जो खापा शहरातला आहे त्यांना माहित आहे की हे जे 3 उमेदवार पक्षातून उभे आहे आणि हा एक अपक्ष उमेदवार उभा, याची कार्यशक्ती काय आहे आणि त्यांची कार्यशक्ती काय, कुठून त्यांच्या बॅकग्राऊंड काय आहे, माझ्या बॅकग्राऊंड काय आहे। आजपर्यंत मी माझ्या गावकऱ्यांना सांगू शकतो की मी कोणत्याही 2 नंबरच्या किंवा अवैध धंद्यामध्ये लिप्त नाही आहे। माझा स्वतःचा केबलचा बिझनेस आहे गेल्या 20 वर्षापासून। मी त्या 20 वर्षाच्या केबलच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या करत आहोत। आज मी माझ्यावर कोणता गुन्हा दाखल नाही किंवा पारिवारिक केस नाही किंवा कोणत्याही प्रकारचे असं नाही। माझ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मी माझ्या नगर परिषदच्या कर्मचाऱ्यासोबत, सहकार्यासोबत, इव्हन सफाई कर्मचाऱ्यासोबत मी जे मान सन्मानाची भूमिका दिली ते लोक आज माझ्यासोबत आहे। मी फक्त असं विचार करेल की माझ्यासोबत माझ्या खाप्यातली पूर्ण जनता आहे आणि त्यांना माझे विचार पडत आहे आणि त्यांचे विचार पटवून घ्यायला मी सदैव तयार आहे। आज लोकांची जे समस्या आहे ही खूप मोठी समस्या नाही। खाप्यातले मूलभूत गरजा असल्यासारखे रोड, रस्ते, नाली आणि खूप ज्याला लाईट व्यवस्था, ही व्यवस्था जी आहे मी नगरसेवक असताना मला तर कधी अडचण आली नाही यांच्या काम करण्याशी, कारण की मी नगरसेवक असताना मी माझ्या कर्मचाऱ्यांना फक्त कॉलवर या सुविधा, मी कधीही माझ्या कामाकरता नगर परिषदेमध्ये अर्ज लावला नाही, कारण की लोकांनी मला जनप्रतिनिधीमधून निवडून दिले होते। मला सांगा, सामान्य लोकांनी अर्ज लावायचे आणि जनप्रतिनिधीने अर्ज लावायचे, मग सामान्य लोकांना जनप्रतिनिधी काही फरक राहणार नाही। म्हणून मी लोकांना आवाहन करतो, नगराध्यक्ष तुम्ही मला नाही बनवत आहे, गावातला हर व्यक्ती नगराध्यक्ष बनणार आहे 2025च्या सार्वत्रिक निवडणूक मध्ये। इथे बीजेपी, शिवसेना, काँग्रेस ह्या पक्षाला थोडा बाजूला ठेवा, तुम्ही जातीय समीकरण थोडं बाजूला ठेवा, चिन्ह बाजूला ठेवा, गावाचा विकास, गावाचे मुद्दे। अरे मी अपक्ष असलो तर कोणाच्या बापाचे पैसे नाही आहे, हे सर्व लोकांचे पैसे। काल बावनकुळे साहेब म्हणले आमच्या अध्यक्ष बनवा तर तुम्हाला निधी देऊ। अरे मी मला अध्यक्ष बनवा, कसा तो निधी देत नाही, त्याला मी त्याच्या बापाचे पैसे नाही आहे। हे पैसे गावातल्या लोकांच्या, जनतेचे पैसे आहे। आम्ही टॅक्स भरतो, आम्ही रेती चोरी करून टॅक्स लोकांच्या भूमहसूल हळवत नाही, आम्ही जंगली रबीच्या क्लब मध्ये बसत नाही, आम्ही लोकांच्या मातीसह जुडलेले कार्यकर्ते 300 रुपये रोजाचे नाही जे आमच्यासोबत घुमत आहे आणि मला 300 रुपये रोज देऊन कार्यकर्ते घ्यायची गरज बी नाही। मी काल एक व्हिडिओ बनवला की सांगितलं गांधीजी तुमच्या घरी येईल, गांधीजी तुमच्या घरी 3 लोक घेऊन येईल, तुम्हाला गांधीजी घ्यायला लागेल, कारण की त्यांनी आपल्याला आदेश मिळवून दिलेली आहे। पण 2 तारखेला जेव्हा मतदान कराल तेव्हा तुमच्या डोक्यात भगतसिंग असला पाहिजे, ज्याला क्रांती घडवली आहे। आणि आज ही खाप्यात क्रांती घडवणं आवश्यक आहे, कारण की क्रांतीशिवाय आझादीने, क्रांतीशिवाय बदल नाही। कमळ, काँग्रेस आणि जो धनुष्यबाण आहे, धनुष्यबाणवाले आपण आता पाहिले तेच गुवाहाटीला गेले होते। काँग्रेसचे जे आपले उमेदवार आहे त्यांच्या परिचय कोणालाच नाही आहे। काँग्रेसवाल्यांनी त्याला उमेदवारी, माझी उमेदवारी फक्त काँग्रेसवाल्यांनी नवीन वस्ती मोबाईल एरियामध्ये, तुम्ही त्याची कार्यक्षमता तर बघा, तो लोकांना शहरात चालते नाही चालत याच्यात तुम्ही थोडं सर्वे करा। आज तुम्ही जो चेहरा दिला आहे तो सर्व लोकांना चालून राहिला का,
नाही चालून राहिला, सर्वे असतो त्या सर्वेतून करायला पाहिजे. तुम्हाला कोणत्या व्यक्तीला कुठे डावलून राहिला. तुम्ही जे 3 उमेदवार आजही पक्षात जे 3 उमेदवार उभे आहे हे कधी निवडणुकीत उभे राहिले नाही आहे. सभागृहामध्ये काय चालतो मी त्यांना आवाहन करतो आजही त्या सभागृहाच्या 2 आणि 5 नियमामध्ये काय घडामोडी होता तुम्ही तुमच्या व्हिडिओ मार्फत किंवा सभेत सांगा. माझ्या कार्यकाळात मी आमचे सीओ आले होते, खूप हुशार सीओ होते मी, आणि सिद्धांत मेश्राम साहेबांचे नाव घेऊ शकतो. त्यांनी एक व्यक्तिमत्व ओळखलं का भाऊ, त्यांचे शब्द होते का नगरसेवकामध्ये तुम्ही 17 लोकांमध्ये तुम्ही हुशार व्यक्तिमत्व आहे की आजपर्यंत कोणत्या नगर परिषदमध्ये सभागृहात 2 नंबर आणि 5 नंबर हा मुद्दा रिझर्व कशासाठी आहे हे कोणी लक्षात बाब नाही आली. मी त्यांना घ्यायला लावतो. आणि माझं जे बंडखोरी माझी जे आहे हे वैचारिक लढाई असते. माझ्या कोणत्यासोबत पर्सनल द्वेष नाही आहे. माझी वैचारिक लढाई, मला जिथं विचार पटले नाही मी विचार स्पष्टपणे मांडतो. हेच मागच्या 25 वर्षी आमच्या बीजेपीची 15 लोकांची बॉडी होती. सत्ता आल्यावर माज येते आणि हे जो आहे गुणधर्म ह्या माणसाच्या स्वाभाविक गुणधर्म आहे. कुत्र्याला खीर पचत नाही म्हणते ना, तशातलाच माणूस झालाय. बाकी मी माझे जे विचार आहे मी मांडलेले आहे, माझ्या फेसबुक पेजद्वारे मांडले, माझ्या गावातल्या लोकांनी पाहिले. लोकांच्या हातात निर्णय आहे, लोकांच्या हातात बटन आहे, लोकांनी ती दाबावे. लोकांची बटन दाबल्यानंतर रिझल्ट मशीन सेट नाही पाहिजे, रिझल्ट बरोबर लागेल. बाकी याच्यावर तर आपण काही बोलणार नाही. लोकांनी आपल्याला मत द्यावं हेच मी विनंती करतो. माझ्या चिन्ह आहे कपबशी. धन्यवाद. कैमरा पर्सन के साथ रिपोर्टर सरिता भोयर की रिपोर्ट.